सांगितले आणि भगवंताने गीता सांगितले. ही गीता कशी निर्माण झाली? कुरुक्षेत्रामध्ये निर्माण झाली. पण हे ज्ञान महाराज संस्कृत मध्ये गीता होती. संस्कृताची गोटी कळेना कोणाला, संस्कृत कोणाला कळत नव्हते. तसे व्यासजींचे उपकार आहेत. व्यासांनी एका वेदाचे 4 भाग केले. पहिले ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद. पहिला ऋग्वेद होता. ऋग्वेद हा अवघड आहे म्हणून ऋग्वेद ज्ञानोबारायांनी तो अवघड वेद असल्यामुळे तोच वेद बोलवायला ब्राह्मणांनी रेड्या मुखे वेद बोलविला गर्वत विधाता. ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा. ऋग्वेद बोलावा तो एकच वेद होता. लोकांना संस्कृत कळत नव्हतं म्हणून एका वेदाचे 4 भाग केले. कुणी? व्यासांनी. तेही कळत नव्हते म्हणून व्यासांनी 17 पुराण लिहिले तरी लोकांना कळत नव्हते. मग अलौकिक असा ग्रंथ लिहिला महाभारत. 108 उपनिषद केले व्यासांनी. 4 वेदाचा सर्व सार 108 उपनिषदांमध्ये आणला तरी लोकांना कळत नव्हते. मग 108 उपनिषदाचा सार सर्व 700 श्लोकात गीतेत आणला आणि लोकांना ती गीता कळत नव्हती म्हणून शोधुनिया गीता ग्रंथतो निर्मिला अर्धतो गाडीला. शोधुनिया गीता अर्धतो गाडीला ग्रंथतो निर्मिला ज्ञानेश्वरी. मग ते संस्कृताची गोटी कोणाला कळत नसल्यामुळे ज्ञानोबारांनी लोकांच्या जडजीवनाचा उद्धार करण्याकरता ज्ञानेश्वरी तयार केली. ते ज्ञानेश्वरी गीतेवरचं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानोबारांनी 9000 उभ्या मग तयार केला तुमच्या आमच्या करता. ती ज्ञानेश्वरी आपण पारायण करू लागलो. ज्ञानेश्वरीचं जर पारायण केलं महाराज तर त्याचा फायदा खूप आहे लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, 4 वेदाचं पारायण केलं तर पुण्य, 108 उपनिषदाचं पारायण केलं तर पुण्य लाभते, गीतेचं पारायण केलं तर पुण्य लाभते. म्हणून ज्ञानेश्वरीचं पारायण करावं. आता दरवर्षी करत जा, दरवर्षी रोज करत जा ना.